आता मदतीचं नाटक आणि शेतकऱ्यांच्या संकटाचं राजकारण नक्की कोण करतंय मित्रांनो? मित्र हो, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतीचं ढोंग करणारी काही मंडळी राजकारणामध्ये हमखास दिसतात. तुम्ही सुद्धा पाहिली असतील. मुठभर द्यायचं आणि खंडीभर दाखवायचं, वर्तमानपत्रामध्ये आपले फोटो छापून आणायचे आणि आपण कसे समाजसेवक आहोत याची एक खोटी प्रतिमा निर्माण करायची. असले धंदे खूप 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 केले जातात राजकारणामध्ये. सध्या बघा, अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आलेला आहे, पुरता खचला पिचलेला आहे. त्यांना खऱ्या अर्थानं मदतीची गरज आहे. पूरग्रस्ताचे प्रचंड हाल सुरू आहेत आणि अशा प्रसंगी मदतीचं नाटक करून आपलं राजकारण साध्य करण्याचा प्रयत्न अनेक जण करीत आहेत. उपमुख्यमंत्री मदतीचे किट पाठवते. या प्रकरणात सुद्धा म्हणजे एकनाथ शिंदे यांनी सुद्धा बघा आपले फोटो छापून, म्हणजे त्यांचे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो छापून मदतीचं किट पाठवलं. वाहनावर सुद्धा मोठी जाहिरातबाजी केली. खूप हे लोकांना आवडलं नाही अजिबात. मदतीची वेळ आणि यांची जाहिरातबाजी, यांचं पक्षीय राजकारण. या संकटग्रस्त शेतकऱ्यांनी असल्या जाहिरातबाजीची मदत आम्हाला नको म्हणून स्पष्टपणे सांगितलं. तुमचे मदतीचे टेम्पो परत घेऊन जा सुद्धा सांगितलं. या प्रकारची राज्यभर निंदा झाली, नाचक्की झाली, छी थू झाली. जाहिरातबाजीचं हे प्रकरण चर्चेमध्ये असतानाच पुन्हा एक घटना घडली आणि ती शिंदे गटाच्या बाबतीत. शिंदे गटाला तोंडावर पडण्याची वेळ आली आता ह्या दुसऱ्या घटनेमुळे. तर अगदी कॅमेऱ्यासमोर शिंदे गटाच्या मदतीचा पुरता फज्जा उडाला. शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी मदतीच्या संदर्भानं सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला. फोन त्यांनी स्पीकरवर ठेवला आणि तो कॅमेरा बरोबरच आजूबाजूच्या लोकांनाही ऐकवला त्यांनी. पण सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी असं काही त्यांना अडचणीत आणलं की या वाघमारे यांना शेवटी आपल्या हातानं आपलाच फोन बंद करण्याची वेळ आली. उत्तर सोलापूर तालुक्यातल्या पाकणी गावामध्ये 3000ची लोकसंख्या आहे. इथं अन्नधान्याचं किट वाटप करीत असताना या वाघमारे यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन केला. अगदी स्पीकर ऑन करून, म्हणजे लोकांनी ऐकावं याची पुरेपूर काळजी सुद्धा त्यांनी घेतली. आम्ही शिंदे गटाच्या वतीनं इथं मदत करीत आहोत, पण 3000ची लोकसंख्या असताना प्रशासनाकडून इथं अपुरी मदत दिली जात आहे, अशा पद्धतीचा एक ठपका वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यावर, प्रशासनावर ठेवला. पण पुढे झालं ते भलतंच उलट. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद त्यांना म्हणाले, आम्ही शक्य तेवढी मदत करीत आहोतच, पण तुम्ही सध्या त्या गावात आहात, मदत करीत आहात, तर मग तुम्ही किती किट आणलेले आहेत मदतीचे? या प्रश्नावर मात्र ज्योती वाघमारे अक्षरशः गडबडल्या. तब्बल 3000 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये वाघमारे यांनी शिंदे गटाकडून फक्त 200 किट आणलेल्या होत्या. म्हणजे हे आपण नाही सांगत, त्यांनीच जिल्हाधिकाऱ्यांना ते सांगितलेलं आहे. बघा, 3000 लोकसंख्येच्या गावामध्ये प्रशासनाकडून पुरेशी मदत होताना दिसत नाही अशी तक्रार यांची, आणि त्यांनी मात्र अवघ्या 200 किट 3000 लोकसंख्येच्या गावासाठी आणलेल्या होत्या. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फोनवर बोलताना ज्योती वाघमारे यांना खडे बोल सुनावले. त्यांनी वाघमारे यांना अगदी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, आता राजकारण करण्याची वेळ नाही, तुमचं राजकारण नंतर करा. अशा रीतीनं संवेदनशील परिस्थितीत मदत कार्यात सुद्धा राजकारण आणल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी वाघमारे यांना आपल्या पद्धतीनं सभ्य भाषेमध्ये पण पुरेशी समज दिली, आणि ही समज खूप काही बोलून गेली. विशेष म्हणजे वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लावलेला फोन स्पीकरवरून त्या आजूबाजूच्या सगळ्यांना ऐकवत होत्या, आणि आपण कसं समाजकार्य करतो किंवा आपण जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा कसं बोलू शकतो हे त्यांचा दाखवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न ठरला. पण जिल्हाधिकारी यांच्या प्रश्नावर त्याच अडचणीत आल्या. त्यांचं आणि शिंदे गटाच्या मदतीचं राजकारण सगळ्यांसमोर उघडं पडलं. त्यामुळं जिल्हाधिकारी यांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच फोन बंद करण्याची नामुष्की ज्योती वाघमारे यांच्यावर ओढवली, आणि हे सगळं कॅमेऱ्यात सुद्धा चित्रित झालं. हो, प्रत्येक कुटुंबाला 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू देत आहोत, 2-3 दिवसांमध्ये खात्यावर 5000 रुपये जमा देखील केले जातील, असं जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं. आणि
शिंदे गटाकडून मात्र 3000 लोकांसाठी फक्त 200 किट आणल्याचं सांगितलं गेलं। मग आता मदतीचं नाटक आणि शेतकऱ्यांच्या संकटाचं राजकारण नक्की कोण करतंय मित्रांनो, तुम्ही सांगा। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।